दीपेश पाटील आहे. या आपण प्राची प्रभाकर पाटील मॅडम आणि मालती पाटील मॅडम या जर इथे मॅडम, असतील, या. त्यांना देखील विनंती आहे की आपण आपण देखील या. प्राची मॅडम असतील, आपल्या गावचे प्रथम नागरिक अर्थातच प्रभाकर पाटील सरांच्या सौभाग्यवती कांक्षिणी, आणि मालती मॅडम त्याही आहेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य मैदानाच्या आतमध्ये या, जिथे महिलांच्या फायनल मॅचचा टॉस होतो आहे. त्याचप्रमाणे विशाल यांच्या मातोश्री विजया गरत आणि त्यांच्या पत्नी श्रेणिका गरत यांनी देखील यायचं आहे. या लगेच महत्त्वाचे आपण पाहतोय या ठिकाणी मॅच आहे. खास करून आज महिलांना अंडरआर्म नाईट क्रिकेटमध्ये कधी खेळताना पाहिलं नाही. आज तो त्यांचा अनुभव देखील वेगळा असणार आहे. आणि इथून आपण पाहतोय जे दोन संघ आपल्याला फायनलिस्ट पाहायला मिळाले, त्यामध्ये एक उमरोळीचा संघ जिजाऊ संघ, तर दुसऱ्या बाजूला सातपाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्राची प्रभाकर पाटील मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि अजून कोण येतोय? अजून कोण येतोय? यस, आपण पाहतोय श्रेणिका आणि विशालच्या मातोश्री म्हणजेच विजय घरत. एक काम कर ना विशाल, कॅप्टन फक्त कॅप्टन या. ही ट्रॉफी एकाच्याच हातात जाईल. प्रथम क्रमांक आहे, परंतु आपण फोटोशूट सर्वात प्रथम करणार आहोत आणि कोणाकडे जाईल हे आत्तापर्यंत आपल्याला माहिती नाही. तर थोडंसं फोटोशूट होईल. विशाल एक फोटो काढायचा, फोटो काढायला सांग. नाही फोटो काढ, एक मिनिट. नाही नाही नाही. तर आपण लगेचच टॉस करणार आहोत. आणि मॅडम करू या. प्राची प्रभाकर पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण देखील या, जॉईंट व्हा. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार या. नक्कीच विशाल गरत यांच्या पत्नी आपण पाहतोय श्रेणिका गरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चॉईस पाहिजेत, चॉईस हवी आहे. मोबाईल दे, तुम्ही बोलणार आहे, चालेल. कॉईन स्पिन करायचं. एका बाजूला 2026, दुसऱ्या बाजूला उमरोळी चषक. आणि कॉईन या ठिकाणी स्पिन होईल. 2026 आणि उमरोळी चषक आलाय. इथून टॉस जिंकलाय टीम जिजाऊ उमरोळी. या स्वाती, टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून काय डिसिजन असेल? बॉल फर्स्ट. आज कसं वाटतंय अंडरआर्म नाईटमध्ये खेळताना? दिवसा खेळल्यात, परंतु नाईटमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे आणि ती तुम्हाला पहिल्यांदाच मिळते. याबद्दल काय म्हणशील? खूप खूप धन्यवाद विशाल आणि तुमच्या कमिटीचं, आम्हाला चान्स दिला त्याबद्दल. नेहमी आम्ही क्रिकेट खेळतो, पण कसं लेडीजचा टुर्नामेंट्स वेगळा होता. 6 मारला की गेला 6, पण ह्यावेळेस इतका आनंद होतोय ना. खूप खूप धन्यवाद. आणि असे अंडरआर्म्स क्रिकेट तुम्ही पुढे घेऊन चला. नक्कीच. आणखीन एक विचारेन याच होती, आज टीम बॉन्डिंग करताना, टीम बनवताना तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे ज्या पद्धतीने आज टीम बनवली गेली आणि टीम बॅलेन्सिंग तुम्हाला कशी वाटली? नाही, टीम बॅलन्सिंग खूप छान. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि फिल्डिंग तर इतकी सुंदर होती. नक्कीच, धन्यवाद. तुमच्यासाठी देखील शुभेच्छा असतील. या तरी टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आमची बॉलिंग घेतली असती आम्ही. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. उमरोळी संघ चांगला संघ आहे, त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला धावा जास्त बनवाव्या लागतील. काय म्हणतील हे आज वातावरण ज्या पद्धतीने आज तयार केलं गेलं आहे, महिला देखील खूप मोठ्या संख्येने आज तुम्हाला पाहत आहेत. आणि अंडरआर्म फ्लड लाईटमध्ये पहिल्यांदाच तुम्ही जर पाहिलं तर कुठेतरी स्पर्धा खेळतायत, हा मंच तुमच्यासाठी उभा केला आहे. काय म्हणतील यासाठी? तुम्ही आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि एवढा रिस्पॉन्स, खरंच खूप लोक आलेले आहेत. कारण जेव्हा एवढा रिस्पॉन्स येतो तेव्हा खेळाडूंना पण कॉन्फिडन्स वाढतो. बहुतेक ठिकाणी जेंट्स लोक असतात,
पण या आया बहिणींना पण माझा नमस्कार, ज्या इथे उपस्थिती दिलाय मुलींना प्राधान्य देण्यासाठी, बायकांना प्राधान्य देण्यासाठी, आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. लगेच आपण तयारीला राहायचं आहे आणि मी मान्यवरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावर, आणि खास आज तुमच्यासाठी आम्ही आणखीन एक मेजवानी आणले. डान्सिंग अंपायर म्हणून आमचे चेतन पाटील पाहायला मिळतील. या चेतन यांची ओळख खऱ्या अर्थाने जर पाहिले तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे डान्सिंग अंपायर जे तुम्हाला आज तुमची साथ देतील, आणि त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. तुम्हाला देखील सर्वांना शुभेच्छा या मॅचसाठी. आणि आपण मॅच लगेच सुरू करताय. आपण मान्यवरांना विनंती करूया, आपण मुख्य व्यासपीठावर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि तुम्ही लगेच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धन्यवाद. अनुज, आपण या. अनुज माची, आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. विशाल भाई टेन्शन नको घेऊ, जाईल का? कोणाला? विजया घरत यांच्याकडनं आपण पाहतात. अनुजला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघत आहात उमरोळी चषक, आणि या उमरोळी चषकाची रात्र अगदी शेवटची आज माता भगिनींचं क्रिकेट पाहायला मिळतं, जिथे आपण पाहू शकता एका बाजूला गावचा संघ खेळतोय जिजाऊ उमरोळी, आणि त्यांच्या विपक्षात सातपाटी हा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळेल. उमरोळीचा कॅप्टन स्वाती पाटील यांनी खूप चांगले बाईट दिले की या अंडरम क्रिकेटला खऱ्या अर्थानं आम्ही सातत्याने क्रिकेट खेळत असतो, त्यावेळेला षटकाराचं क्रिकेट असतं. आता इथे सध्या आपण पाहू शकता हे अंडरमचं क्रिकेट आहे, याच्यामध्ये थोडेसे टास्क असतात, परंतु हे क्रिकेट आम्हाला देखील आवडलं. एका बाजूला आपण पाहतात सतपाटीचा कॅप्टन यांनी देखील खूप चांगला बाईट दिला. आणि आज फायनलचा मॅच, एका बाजूला जिजाऊ उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात सातपाटी, खूप चांगली मॅच रंगणार, यामध्ये तिळी मात्र शंका नाही. अनेक आमचे प्रेक्षक राजे या फायनलच्या मॅचचे साक्षीदार झालेत, त्यांचं देखील स्वागत. माता भगिनी आहेत, संपूर्णपणे तो स्टँड भरलाय, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्या माता भगिनींचं पुनश्च एकदा स्वागत आहे. वामिका स्टार आगवण अनुज 11 या कॅप्टन प्लीज येऊन एकाशी संपर्क करा. धीरज पाटील काय म्हणताय? ज्यांच्या माध्यमातून जे टेडी बेअर आपल्याला पाहायला मिळतात ते पाटील इव्हेंट्सने इथे मॅनेज केलेत. धीरज पाटील तुमचं देखील मनपूर्वक धन्यवाद. सध्या इथे मॅचला मात्र सुरुवात होईल. बोला ना. सारिका रजनीश पाटील सौभाग्यवती कांक्षणी यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आपल्या गावचे उपसरपंच, मागील 2.5 वर्षाचा कार्यभाग खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सांभाळला. आता सध्या सदस्य पदावरती ते विराजमान आहेत, आणि मी त्यांना विनंती करतोय सौभाग्यवती कांक्षणी सारिका रजनीश पाटील यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. स्टँडमधून तुम्ही मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत, बरोबर आहे, परंतु तुम्ही आमचे सन्मान्य व्यक्ती आहात. तुम्हाला विनंती आहे की प्लीज आपण आमच्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. स्वाती घरत आणि प्रज्ञा पाटील यांनी जर कॅच टिपला तर वैशाली घरत यांच्याकडनं 500 रुपये. इथे आपण पाहतात या फायनलच्या मॅचला सुरुवात, आणि गोलंदाजी मार्कवरती स्वाती पाटील सध्या संघाच्या महत्त्वाच्या खेळाडू आहेत, आणि त्या सध्या दाखल झाल्या. 4 ओव्हरचा हाही मॅच आहे, आणि या मॅचला मात्र इथून सुरुवात तर झाली खरी. एका बाजूला सातपाटीचा संघ खेळतोय आणि एका बाजूला घरचा संघ खेळत असताना सध्या इथे देखील ऑन साईडला फटका खेळला, खरं रनआउटची संधी बनते, आणि त्या वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तर होता खरा, परंतु तो प्रयत्न नाही झाला. इथून आपण पाहतात सिंगलने आता स्कोर कार्ड आगेकूच करता आणि जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन. आमच्या साथीने कॉमेंट्री स्टुडिओमध्ये संतोषदा पाटील तेही जोडतायत. सध्या धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर आतापर्यंत 2 धावा.
इथे देखील आपण पाहत आता फटका खेळला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर बिटवीन द गॅप. 4 रन. आगरवाडीचं अनमोल रत्न आणि खऱ्या अर्थानं आगरी समाजाला पडलेलं गोड स्वप्न आणि ते चेतन पाटील ब्रँड आगरवाडीचा आगरी प्रीमियर लीग ज्यानं दण आणून सोडली त्याच्या अनेक क्लिप व्हायरल झाल्या आणि तो चेतन पाटील सध्या पाहायला मिळतोय. फटका इथे देखील खेळला बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षण पायानं. क्या बात आहे. स्वाती पाटील यांनी सांगितलं होतं आमचं क्षेत्ररक्षण आमची ताकद आहे आणि क्षेत्ररक्षण आमची ताकद काय तर आमचे संपूर्ण खेळाडू आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने हे अंडर क्रिकेट देखील खेळू शकतात आणि उमरोळी संघ जिजाऊ उमरोळी हा संघ सध्या पाहायला मिळतो अतिशय छान पद्धतीने. इथून क्षेत्ररक्षण देखील 2च रन. ओव्हरथ्रो नाही आहे त्यांना. 2 रन असतील. ॲक्शन रिप्ले खूप छान पद्धतीचा बघायला मिळाला. 5 बॉलचा खेळ संपतो आणि धावसंख्या फलकावरती 8 आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये या माता भगिनींनी भरपूर मोठी प्रगती केली आणि आज चूल आणि मूल हे बाजूला सोडत प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत ज्या रणरागिणी पुढे आल्या आज क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. अंडरम क्रिकेट उमरोळी चषकात फायनलचा मॅच खेळत असताना खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. संपल्यानंतर 12 रन. बिनबाद ही जमेची बाजू आहे ती म्हणजेच बॅटिंग टीम सातपाटीसाठी. एका बाजूला त्यांच्या 2 बॅट्समन मनस्वी आणि बॅटर आणि त्यांच्या साथीनं नुपूर आहेत आणि नुपूरच्या साथीनं मनस्वी आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्वाती पाटील यांचं पहिलं षटक संपलं आणि आता दुसऱ्या षटकात मिनल आल्यात. मिनल यांची गोलंदाजी बघण्यासारखी होती. मागील मॅचमध्ये ज्यावेळेला आम्ही मेन स्टेजवरती होता त्यावेळेला एक खूप छान पद्धतीनं हलका ऑफ ब्रेक त्यांच्याकडे आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी सध्या षटक हाताळलं. या मॅचमध्ये तुम्ही काय करता? मागील अनेक वेळा तुम्ही सामने जिंकवून दिलेत हे मॅटर करत नाही क्रिकेटच्या खेळात. तुम्ही फायनलच्या मॅचमध्ये कसं क्रिकेट खेळता हे महत्त्वाचं आहे आणि सध्या त्या दाखल झाल्यात. मिनल पाहूया गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी स्टम्प्सनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता तयार आहे. एक आगळा वेगळा त्यांचा स्टान्स आहे. गोलंदाजी करण्याची एक स्टाईल वेगळी आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. त्या शॉर्ट बॉलवरती आक्रमण नाही करू शकले. आता सध्या हा डॉट बॉल आहे. तो सध्या डॉट बॉलनं स्कोर कार्डवरती धावसंख्या थांबली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार. मिनल यांना आपण पाहू शकता. जबरदस्त टप्पा. इथे देखील हा फटका सरळ पाटनं खेळलाय. क्षेत्ररक्षण तिथे देखील खराब झालंय. कॅप्टन स्वाती पाटील यांनी म्हटलं होतं की फिल्डिंग आमची उच्चस्तरीय आहे आणि त्याच वेळेला या फायनलच्या मॅचमध्ये सध्या चौकार. आपल्याला पाहायला मिळतात पंच आहेत. तदनंतर आमचं टेडी बेअर तेही मजा करतायत. सध्या चेतन पाटीलला आपण ॲक्शनमध्ये पाहताय. बघा ॲक्शन रिप्ले. विश नेटवर्क या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार. विश नेटवर्कने कमवले अगदी कमी कालावधीत सगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर फार छान पद्धतीने घेऊन येत आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार. फिल्डिंगमध्ये स्वतः स्वाती पाटील पुढे आल्यात ज्यांना आपण पाहू शकता. ऑफ साईडला पुन्हा एकदा मिनल तयार. इथे देखील फटका खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सध्या होते असताना धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती 16 आणि बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ संपतोय. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 16 रन. बिनबाद अशी जोडी आहे. एका बाजूला मनस्वी आणि मनस्वीच्या साथीनं नुपूर ह्या 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला बॉल चांगला होता. बॉल पडल्यानंतर आता लेग ब्रेक होता आणि तदनंतर मिनल यांची गोलंदाजी मी जो उल्लेख केला ना की त्यांची स्टाईल वेगळी आहे. चेंडू सोडण्याची पद्धत वेगळी आहे आणि सध्या आता मुख्य खेळपट्टीवरती मनस्वी यांच्यासाठी थोडासा कठीण काळ. फटका खेळलाय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकात काय झालं किती धावा आल्या हे मॅटर नाही करत. या षटकात आता मिनलने मात्र कमबॅक केला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होत असताना षटकातील हा बॉल शेवटचा. फटका इथे देखील चांगला खेळलाय. स्वाती यांचं क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं आणि इथे डायरेक्ट हिट. आता इथून नॉट आऊटचं सिग्नल. मिनल सांगतात की आम्हाला तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे. घेणार का याही गोष्टी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 17. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया जय महाराष्ट्र यांचं जबरदस्त गीत डीजे बंटी.
गोलंदाजी खऱ्या अर्थानं जो सेमीफायनलचा मॅच होता त्या मॅचमध्ये बिरवाडी या संघासमोर ज्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. आता त्या गोलंदाजी मार्कवरती आल्यात. या षटकात मोमेंटम शिफ्ट होण्याची दाट शक्यता. एकतर फिल्डिंग करणारी टीम इथून पुढे येईल, अदरवाईज बॅटिंग टीम इथून जर आपले हात त्यांनी खोलले तर मग धावा होऊ शकतात, त्याही मोठ्या संख्येनं. 4-4 षटकांचं क्रिकेट आणि 4 षटकांची फायनलची मॅच माता भगिनी रणरागिणी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं रनआउटची संधी बनणार का? सिंगल, या सिंगलच्या साह्याने 18 धावा. 18 धावा धावफलकावरती या षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला बॉल तो चांगला होता आणि तदनंतर राऊंड स्टम्प्सनं प्रज्ञा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना राऊंड स्टम्प्स फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलेत आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतं. अगदी संघासाठी फायनलचं मॅच आणि ती फायनलची ट्रॉफी आम्हाला उचलायची, याच्यासाठी प्रयत्न दोन्ही संघांचे चालू आहेत. प्रयत्न प्रामाणिक आहेत. जिंकण्यासाठी मेहनत, आणि मेहनत हे तुम्हाला करावीच लागते आणि ती मेहनत सध्या दोन्ही टीम करतात. बॅटिंगकडनं एका बाजूला मनस्वी आहेत, एका बाजूला नुपूर आहेत, जे सलामीचे फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर आतापर्यंत या डावाला त्यांनी सावरलंय. तर एका बाजूला जिथे धावा कोऱ्यानं वाढत होत्या त्यावेळेला चांगली फिल्डिंग आता हो झाली आणि तदनंतर शेवटचं जे षटक होतं मिनल यांचं तेही तेवढंच चांगलं होतं. आता देखील हा बॉल चांगला होता प्रज्ञा यांचा. सिंगल इथे देखील मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20. बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 20 धावा. फायनलचा मॅच जिजाऊ उमरोळीच्या विपक्षात संघ खेळतोय सातपाटी आणि या दोन संघांमधली अत्यंत महत्त्वाची लढत, इथून चॅम्पियन कोण ही चर्चा होईल. आज महिला चषक उमरोळी या स्पर्धेने मात्र या नाईट क्रिकेटमध्ये प्रथमताच महिलांना संधी दिली आणि त्याचे धन्यवाद विशाल घरत असतील, संतोष पाटील असतील, हार्दिक घरत असतील, सुशांत वझे असतील, शुभम गावड असतील, या सगळ्यांचे मात्र आभार त्यांनी देखील मानले. कारण महिलांसाठी कुणी क्रिकेटच्या स्पर्धा नाईटमध्ये नाही ठेवत, परंतु यावेळेला खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट ठेवलं. रनआउटची संधी आणि इथे आपण पाहतायत फलंदाज OUT आउट. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवीना म्हाडे ते दाखल झालेत. सध्या सातपाडीमधनं अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, सातत्यानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना त्यांना आपण पाहिले आणि त्या सध्या दाखल झाल्यात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इथे फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती शून्याचा चष्मा घालून रवीना बॅक टू द डगआउट गॉन. न्यू बॅटर इन सायली दाखल होत आहेत. पाहूया सायली कुठल्या पद्धतीने खेळ करतील. षटकातील 5 बॉलचा खेळ संपला. प्रज्ञा यांनी देखील गोलंदाजी चांगली केली. जिथे मिनल यांनी सुरुवात करून दिली आणि मिनल यांच्या पावलावरती पावल ठेवत जिथे प्रज्ञा देखील जबरदस्त गोलंदाज म्हणून ठरल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 21 रन झालेत. समिधा संजय घरत या मॅडम इथे आल्यात. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सौभाग्यवती कांक्षिणी समिधा संजय घरत यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 षटकांचा खेळ योग्य त्या पद्धतीने संपला. त्यावेळेला 21. चिराग तरे, हा ते ब्रँड आहेत सध्या उमरोळीमधनं. चिराग तरेची हवा का असते. चिराग तरे मात्र आपण पाहतात सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. याही वाला फटका चांगला बॉल चालला बॅक गॅप मध्ये, जिथे आपण पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि येतोय हा मात्र एक कडक चौकार. 4 रन. चला पाटील इव्हेंट्स महालक्ष्मी वडकुन आणि एका बाजूला वन मॅन शो पंचाळी या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी या. पाटील इव्हेंट्स धीरज पाटील यांचा तो संघ खेळताना बघायला मिळेल. सध्या षटक क्रमांक चालू आहे 4थं. इथे देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील. आता एका बाजूला सातपाटीनं धावा चांगल्या उभ्या केल्यात. दुसऱ्या डावात त्यांना उत्तर देण्यासाठी प्रयत्न तेही चांगले असतील उमरोळीचे. पाहूया त्यांना यश मिळेल का. फटका इथे चांगला खेळला आणि बॉल तिथे पायानं फील्ड करण्याचा प्रयत्न केला खरा. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. हाही चौकार. 4 रन.
थँक्यू. सध्या 30 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद आणि चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये संघ बॅटिंग करत असताना सातपाडीचा पाहायला मिळतोय. आता देखील आपण पाहतात घडलंय काय, पंचांनी सांगितलं येस ओ युटी आउट गॉन. शेवटचा बॉल बाकी असेल. महिलांची फायनलची मॅच सातपाडी संघासाठी सलग 4 मॅचमध्ये 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी किताब नावी ठेवला त्यांचं नाव जान्हवी त्या दाखल झाल्यात. 48 वर्ष असताना देखील आज क्रिकेटवरती प्रचंड प्रेम त्यांनी देखील ठेवले. ज्यावेळेला प्लेअर ऑफ द मॅच हा किताब त्यांनी घेतला त्यावेळेला त्यांनी दर्शविलं की आज माझं वर्ष 48 आहे, तरी देखील क्रिकेट हे आमचं प्रेम आहे आणि क्रिकेट आम्ही खूप छान पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत असतो. खराब क्षेत्ररक्षण. आता सध्या 34 रन, 4 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती लागल्या. 35 धाव्यांचं एक बलाढ्य टार्गेट घेऊन सातपाटी फिल्डिंगसाठी उतरणार आणि या 35 धाव्यांना तोडीसतोड उत्तर देण्याकरिता जिजाऊ उमरोळी संघ तोही तयारीने उतरेल. पाहूया दुसऱ्या डावाची कहाणी काय होते. ती कहाणी ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती करणार आहोत. बदल तुर्तास जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि 2 कॅप्टन, एका बाजूला पाटील इव्हेंट्स महालक्ष्मी वडकुन आणि विपक्षात वन मॅन शो पंचाळी या दोन्ही कॅप्टन. या 2 कॅप्टन पाटील इव्हेंट्स महालक्ष्मी वडकुन आणि एका बाजूला आपण पाहतात वन मॅन शो पंचाळी. विकी लगेच या. जास्त वेळ न घेता आपण या मॅचचा टॉस देखील करणार आहोत कारण फायनलचा मॅच देखील तिथे चालू आहे महिलांचा. वडकुंड संघाचा कॅप्टन इथे आलाय. आज माऊली स्पोर्ट्सनं त्यांच्यासाठी टी शर्ट डिझाईन केले. पाटील इव्हेंट्स एका दिवसात खूप छान पद्धतीचे टी शर्ट धीरज पाटील यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर आणि ते लाल्या. पंचाळी संघ कॅप्टन आला असेल तर प्लीज लवकर या. चला मॅच देखील चालू करूया. जशी मॅच चालू होईल त्यावेळेला आवाज ऐकूया पालघर भूषण व्हॉइस ऑफ पालघर आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज प्रमोद शेडगे सरांचा. ऐकूया त्यांना मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वीप या ठिकाणी जरूर केला गेलाय. अगदी या वेळेला विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते जवळजवळ आपण पाहत आहेत 35. पहिल्या चेंडूवर 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेले. बॉलर या वेळेला आपण पाहत आहेत नुपूर आणि एका साईडला बॅटिंगच्या माध्यमातून रागिनी आणि स्वातीच्या बॅटमधून या वेळेला आपण पाहत आहेत या चेंडूवर अगदी टॅप केला गेला होता. अंडरआर्मचं जे ब्रह्मास्त्र आहे आज महिला क्रिकेटला सलाम. या संपूर्ण आमच्या रणरागिनी महिला शक्ती आज उपस्थित झालेल्या आहेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. संस्कार देणारी आई, पाठबळ देणारी सहचारिणी आणि धैर्य देणारी बहीण या आमच्या नारी शक्तीला मानाचा सलाम आहे. नेत्रदीपक अशी कामगिरी करत असताना आज महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईटला खूप सुंदर पद्धतीने या चेंडूला खेळून काढलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी येईपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आज डान्सिंग अंपायर चेतन पाटील, ब्रँड आहे अगरवाडीचा. वन मॅन शो पंचाळी टीमने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत डिसिजन कळवायचं आहे. ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळून काढले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत टार्गेट सेट केल्यानंतर धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये नुपूर हा चेंडू या वेळेला ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. पहिलं षटक सफल षटक पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर 1 रन, त्यानंतर डॉट
त्यानंतर चौथ्या चेंडूवर 1 रन, 5व्या चेंडूवर 1 रन आणि 6व्या चेंडूवर 0 डॉट येत असताना पाहायला मिळतोय. आज प्रेक्षक गॅलरीज खूप मोठ्या प्रमाणात भरताना पाहायला मिळत आहेत. पॉवर एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून या गॅलरीजला पाहिलं जातं. अप्रतिम चांगला फटका या चेंडूवर 1 रन मिळेल डी झोनमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत जिजाऊ उमरोळी या टीमची 4 या धावसंख्येवर. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढलेला आहे, टार्गेट सेट केले गेले 35 धावांचं. यावेळेला फॉर अ शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. चौकार येत असताना मात्र डीजे ऑपरेटर लगेच सज्ज राहायचंय. पुन्हा एकदा पुढील चेंडू. अप्रतिम चांगला फटका तर आहे. शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग. अंपायर या वेळेला इशारा येत असताना आणि या वेळेला सांगितलं यस थर्ड अंपायर रेफर केले गेले. चेतन पाटील यांच्या निर्णयावर ते चॅलेंज करतायत. आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर केले गेले. चिराग तरे स्वतः आहेत उमरोळीचे अनमोल रत्न. अगदी विशाल गरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सजवलं हे साम्राज्य. यस OUT आउट. बॅटर आउट. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहा इथे LED स्क्रीनवर आपण दूध का दूध और पाणी का पाणी ह्या वेळेला पाहू शकतायत विश नेटवर्क या चॅनेलवर. विश्वसनीय चॅनेल विश्वास पाटील यांचा. आणि काय कॅमेरामॅन अप्रतिम प्रत्येक बॉलला कॅप्चर करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर सिंगल आली, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात आपण पाहत आहेत. गोलंदाज बॉलर जानवी 3 मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. कन्सिस्टन्सी, सातत्य. चांगला चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. निराश चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत चुकी केली. फुटवर्क नव्हतं यावेळेला. डॉट बॉल. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डी झोन मध्ये बॉल निघून जाईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत असताना सिंगल डबलला महत्व दिलंय, परंतु चौकारांचा पाडाच बोलावा लागेल. इथे 35-36 रनचं टार्गेट यावेळेला 35 रनचं आहे. कंट्रोल नव्हतं, संयम नव्हता. फलंदाज या वेळेला बॅटर आउट. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. आणि हे शून्यातून विश्व निर्माण केलंय ते विशाल गरत आणि त्यांच्या संपूर्ण आयोजकांनी. फॅब्युलस अँड आउटस्टँडिंग. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अप्रतिम असं नियोजन, आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. त्या स्पर्धेचं नाव आहे महिला चषक. 2 षटकं समाप्तीवर झालेत. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत. जिजाऊ उमरोळी 9 या धावसंख्येवर. बॉलर तयार. रवीना. पहिलाच बॉल, नोचा इशारा आणि या वेळेला चौकार. नो प्लस या वेळेला आपण पाहू शकताय. 4 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये 21 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. या चेंडूवर 1 रन मिळेल. 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 20 रन एवढं आव्हान कठीण नाहीये, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. जिद्द, तो संघर्ष, चिकाटी, मेहनत या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण एक महान विजेते बनण्यासाठी आपल्याला काय हवं असतं, स्वतःला प्रश्न विचारावा लागतो. आय एम दी बेस्ट. मी सर्वोत्तम आहे. चांगला फटका या चेंडूवर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मधून मात्र इथे फिल्डरने थोडीशी चुकी केली होती. कदाचित रन्स मिळाली असती, परंतु एकच रन्सवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 16. जिजाऊ उमरोळी हा संघ पाहायला मिळतो. तर एका साईडला संघ आहे साई एकता सातपाडी. युनिटी स्ट्रेंथ सातपाडी गाव म्हटल्यावर खूप मोठं लोकसंख्या. अप्रतिम चांगला फटका.
9 बॉल 15 रन हे आहेत डान्सिंग अंपायर. सध्या आपण पाहताय चर्चेत असलेलं नाव. सफाळी विभागातील 5 मंकट विकेट घेण्याचा कारनामा नुकताच त्यांनी केला माकुनसारच्या मैदानात. 9 बॉल आणि या वेळेला आपण पाहताय चांगली फिल्डिंग 1+1 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेले. 13 रनची आवश्यकता. बॉल आहेत 9. सामना बॅलन्स. जिजाऊ उमरोळी टीम आता टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउट मधून पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, तुल्यबळ, काटेकी टक्कर पाहायला मिळेल. चांगला फटका या चेंडूला, मात्र खराब फिल्डिंग. 4 रन. जोरदार टाळ्या उद्या चेतन पाटील डान्सिंग अंपायर यांच्यासाठी. 8 बॉल आणि 9 रन्स. काय जबरदस्त. 8 चेंडू आणि 9 धावा. अप्रतिम. या चेंडूवर जरूर रनआउटची संधी आणि यस, विकेट डाऊन. टॉस चेंडू होता. 1 रन मिळेल का? यस, डेफिनेटली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तेवढीच चांगली फिल्डिंग जर आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. क्या बात आहे. अप्रतिम. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. मूर्ती लहान कीर्ती महान. उद्याचं भवितव्य सध्या ऑन स्क्रीन LED स्क्रीनवर आपण पाहतायत. मनस्वी. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. आता इथून जर आपण पाहिलं तर आता जे बॉल आहेत एकंदरीत पाहायला मिळतील 6 आणि 6. चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी या चेंडूला फ्लाईट दिली. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. चांगला चेंडू आणि या वेळेला हर्ष सांगतायत की थर्ड अंपायर रेफर केले गेले. या सुशांत वजे यावेळेला चेक करतील. या स्पर्धेचे आयोजक आहेत एक मॅग्निफिसंट विकेट किपर अँड बॅटर. विश्वास पाटील यांचं हे नेटवर्क जे चॅनल पाहायला मिळतं. आणि यस, OUT आउट. बॅटर आउट. बॅक टू द डगआउट. मनीष निजाई, एक मास्टर माइंड ऑपरेटर ज्यांनी शारजा कतारमध्ये जाऊन चांगलं अप्रतिम वेगवेगळ्या चॅनेलवर सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. जिजाऊ उमरोळी टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. प्रज्ञा या वेळेला बॅटर, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्या चेंडू आहे 4. 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. अप्रतिम. प्रज्ञाची या वेळेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 1 रन मिळेल. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 7 रन. 1 बॉल 6 रन. 4 बॉल. अप्रतिम. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला गेलाय. आता 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जे विजेते संघ ठरतील महिला त्या टीमला 10 टी-शर्ट सनी शिंदे बरोबर शिंदे स्पोर्ट्स कडून सनी शिंदे यांच्याकडून आपण पाहू शकतायत 10 टी-शर्ट्स.
अप्रतिम अप्रतिम चांगला चेंडू होता, अगदी अचूक टप्पा, 2 चेंडू आणि या वेळेला विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 6 धावा, 1 चौकार, खूप काही सांगून जाईल. त्यासाठी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने खेळावं लागेल, परंतु इथे सॉफ्ट हँडने खेळलं गेलं आणि रनआउटच्या स्वरूपात इथे बॅटर आउट. 1 चेंडू आणि 6 धावा. संदेशजी पाटील यांच्याकडून चेतन पाटील डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख, सफाळेचं आगरवाडीचं अनमोल रत्न, आणि त्यांच्यासाठी 200 रुपये संदेश पाटील टेंबोडे यांच्याकडून आलेले आहेत. ही कला आहे आणि कला तुम्हाला खूप काही सांगून जाते. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. आणि या वेळेला मात्र जरूर साई एकता सातपडी टीमने बाजी मारले, महिला चषक चॅम्पियन्स बनलेत. कॉंग्रॅच्युलेशन. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षक गॅलरी मधून दोन्ही टीमसाठी. आपण पाहत आहेत 200 रुपये चेतन पाटील यांच्यासाठी. चेतन पाटील यांनी स्वीकारावं 200 रुपये.